जे कोणी शेळी पालन करतं ना त्याच्यावर हा दिवस कधीच नाही यावा असं मला वाटतं. तर रामकृष्णारी मंडळी, द ब्लॅक डे इन माय लाईफ असं तुम्ही म्हणू शकता. हे औषध बघून तुम्हाला कळलंच असेल की नेमकी आता काय विषय झालेला आहे. आपली शेळी फुगली आहे, तिने नेमकी मका आणि पाणी पेली एकदम भयानक मध्ये आणि तिचं पोटात झालंय आता पाणी. मका पण फुगली, त्याच्यामुळे गॅस पण होतोय. सगळे नाना उपाय करून बघितले, तेल पाजलं त्याला, दूध पाजलं त्याला, हिंग पाजलं, सोडा पाजून बघितला, पाणी झालंय म्हणलं नळी टाकून बघावं. नळी टाकून बघितली, नळीतून थेंब सुद्धा पाणी नाही बाहेर आलं. तेवढ्यात मी डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी 2-3 इंजेक्शन दिले तिला. तेवढ्यात मला मुरली बाबांचा परत फोन आला की बाबा आमच्या शेळीला धरलंय कुत्र्यानी, ते पण मानेला 3 दात लागलेत. आता मग तिकडे गेलो, ते शेळीचं बघितलं थोडं, तिकडे डॉक्टर आले होते. मग म्हणलं चला घरी जाऊन आपल्या शेळीची कंडिशन बघा. होता आपली शेळी मस्तपैकी रवंत करत होती. मग मी म्हणलं आता काय नाही, बरी व्हायला लागली शेळी. शेळीने लेंड्या सुद्धा टाकल्या होत्या. पण नेमकी विषयात झाला की रात्री 12 वाजेपर्यंत मी जागी होतो. 12:30 वाजले, काय नव्हतं, शेळी एकदम मस्त होती. पण तिने 12च्या नंतर काय झालं काय माहिती, तिने हातपाय सोडून दिले. आणि मी जेव्हा सकाळी उठून बघितलं